नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. माहिती आहे VVIP म्हणजे आम्ही सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आम्ही उच्च वर्गीय आहोत, आम्ही म्हणजे सरकार, आम्ही म्हणजे विशेष जमात. अशा या VVIPची स्वतःची समजूत असते. त्यांना ट्रॅफिक जामचा त्रास होत नाही, कुणाला कामावर जायला उशीर होतोय, कुणाला परीक्षेला जायला उशीर होतोय, पण यांच्या लाल दिव्यांच्या गाड्या मात्र सायरन वाजवत सुसाट निघून जातात. त्यांना कोणत्याही रांगेत उभं राहावं लागत नाही. अगदी लंगदत सन्मान देखील उजव्या बाजूनं ते स्टेजवर सहजपणे जाऊ शकतात. एखादा मंत्री लग्न समारंभात रांगेत उभा राहिला तर त्याची बातमी होते. देवाच्या दरबारात सगळे भाविक सारखेच असतात, पण तिथंही या VVIPसाठी मागच्या दारानं खास एंट्री असते. रेल्वे स्टेशन असो नाहीतर विमानतळ, यांच्यासाठी VVIP गेट आणि VVIP कक्ष असतात. टोल नाक्यावर त्यांना टोल द्यायला लागत नाही, त्यांच्याकडे कुणी ओळखपत्र मागत नाही. नियमांचं पालन करा असं कुणा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं तर त्याला बदलून काढायला यांचे कदम पुढे असतात. टोल मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची यथेच्छ धुलाई करायला यांचे हात शिवशिवत असतात. सामान्य जनतेनं यांच्यापुढं अदबीनं उभं राहावं, सर्वसामान्यांनी त्यांची थुंकी तळ हातावर झेलावी अशी या VVIPची अपेक्षा असते. त्यात हा VVIP सत्ताधारी पक्षाचा असेल तर विचारलाच नको. सत्ता आणि सामान्य माणूस यांच्यातली दरी वारवणारं प्रतीक म्हणजे लाल दिवा. आता हा लाल दिवाच काढून घेण्याचा निर्णय केंद्रातल्या भाजप सरकारनं घेतलाय. खरं तर 2013 मध्ये सुप्रीम कोर्टानं लाल दिवे काढून टाकण्याचा आदेश दिला होता, पण आता उशिरा का होईना सरकारनं VVIP संस्कृतीला चाप लावण्यासाठी लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. वाहनावरचा लाल दिवा गुल झाला असला तरी डोक्यातला लाल दिवा विझणार आहे का? तिकडे ब्रिटनचे पंतप्रधान 2.5-3 खोल्यांच्या घरात राहतात. तिथले मंत्री बसच्या रांगेत उभे राहतात. अगदी नव्यानं निवडून आलेला आमचा नगरसेवक एखाद वर्ष स्टँडिंग कमिटीत जरा काही बसला की 4 बांगड्यांच्या म्हणजे ऑडी 4 बांगड्यांच्या गाडीमधून बाउन्सर्सच्या गारड्यात शर्टाची 4-4 बटणं उघडी टाकून गळ्यातल्या सोन्याच्या चैनी आणि हातातल्या सोनेरी पट्ट्याचं घड्याळ मिरवत फिरतो. हा चीड आणणारा प्रकार बंद कधी होणार? प्रत्येक भारतीय नागरिक VIP आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मग वाहनांचा मोठा ताफा, सुरक्षा रक्षकांचा गरडा, हे सगळे सरंजामी जमीनदारीचे प्रकार कधी बंद होणार आहेत? X, Y, Z+, स्पेशल प्रोटेक्शन अशा सुरक्षा कॅटेगरीमध्ये बंदूकधारी कमांडोंच्या गरड्यात फिरण्याची हौस कधी कमी होणार? दक्षिणेतल्या एका मुख्यमंत्र्याच्या ताफ्यात तर म्हणे एवढे कमांडो आहेत जेवढे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या लवाजम्यात देखील नसतात. हे बडेजाव मिळणं कधी थांबणार आहे? मंत्र्यांसाठी अर्धा तास वाहतूक थांबवण्याचे प्रकार यापुढे तरी बंद होतील का? लाल दिवा काढल्यानं खरंच VVIP पण संपणार आहे का? आणि आपल्याकडे फोफावलेल्या या VIP संस्कृतीला खरंच आळा बसणार आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. लाल दिवा गेला, मगरुरीचं काय? लाल दिवा गेला, मगरुरीचं काय? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. तुमच्याकडे लाल दिव्याची गाडी असेल तर तुम्हाला ट्रॅफिकमध्ये रखडायची गरज नाही, सिग्नलला थांबायची गरज नाही, टोल नाक्यावर टोल भरायची गरज नाही. तुमच्याकडे लाल दिव्याची गाडी असेल तर रस्त्यावरचा पोलीसही तुम्हाला कडकडीत सॅल्यूट ठोकल्याशिवाय राहत नाही. तुम्ही VVIP असल्याचं शिक्कामोर्तब होतं ते या लाल दिव्यामुळे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्याच VVIPंची लाल बत्ती गुल केली आहे. प्रत्येक भारतीय स्पेशल आहे, प्रत्येक भारतीय हा VIP आहे असं ट्विट करत मोदींनी ही VIP संस्कृती मोडीत काढण्याचा निर्णय घेतलाय. दिल्लीत आम आदमी पार्टी सरकारनं पहिल्यांदा 2014 मध्ये ही लाल दिवा संस्कृती मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच पंजाबमधील कॅप्टन अमरेंद्र सिंग सरकारनेही सगळ्यांचे लाल दिवे काढून टाकले. आता मोदी सरकारनं त्यावर शिक्कामोर्तब केलंय. रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांचा अपवाद वगळता कुणालाही येत्या 1 मे पासून आपल्या वाहनांवर लाल किंवा अन्य कोणत्याही रंगाचे दिवे लावता येणार नाही असा निर्णय मोदी सरकारने घेतलाय. VIP संस्कृती मोडीत काढण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलंय. VIP कल्चर हमारे लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है.
हमारा लोकतंत्र में लोकतंत्र के प्रति जनता का सम्मान बढ़े और माँ बाप सरकार जनता है और इसलिए ये जो लाल दिया की गाड़ी उसके अंदर में सायरन बजाना ये बातों से लोगों के मन में भी क्रोध होता था। केवल इमरजेंसी सर्विसेज जैसे फायर ब्रिगेड है, एम्बुलेंस है, इसको छोड़कर इस देश में पूरी तरह से लाल दिया खत्म हो जाएगा। अब कोई दिया लगेगा नहीं और इसके बारे में नोटिफिकेशन 1 मई के पहले हम निकाल देंगे। खऱ्या अर्थानं माननीय आपले पंतप्रधान मोदीजींनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की कोणीही म्हणजे पंतप्रधान मुख्यमंत्री सोडून कोणीही लाल दिव्याच्या गाड्या वापरणार नाही, पण मी ठरवलं की मी मुख्यमंत्री असलो तरी मी लाल दिव्याची गाडी वापरणार नाही। पण केवळ लाल दिवे काढून व्हीआयपीना आवर घालता येईल का? ज्यांच्याकडे लाल दिवे नाहीत पण जे स्वतःला व्हीआयपी समजतात अशा आमदार खासदारांचं काय करणार हा खरा सवाल आहे। 2013 मध्ये तत्कालीन आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांनी विधान भवनाच्या आवारात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केली होती। काँग्रेस आघाडी सरकारच्या राजवटीत गृहराज्यमंत्री असलेले रमेश बागवे यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे जोडे उचलले होते। मध्यंतरी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या चपला त्यांच्या सुरक्षा रक्षकानं उचलल्याचा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता। इकॉनॉमी क्लासमध्ये बसवल्यानंतर शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचं प्रकरण अलीकडेच समोर आलं होतं। सत्तेत असो वा नसो आपण व्हीव्हीआयपी आहोत अशा भ्रमात राहणाऱ्यांची मानसिकता यामुळे बदलणार आहे का? आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ नाही तर जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेले लोकसेवक आहोत ही प्रांजळ भावना त्यांच्या मनात रुजणार आहे का? ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। लाल दिवा गेला मगरुरीचं काय या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया। अंजली दमानिया आपलं स्वागत। आपल्याबरोबर आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर। अजित अभ्यंकर पुण्याच्या आमच्या स्टुडिओमधून सहभागी होत आहेत, त्यांचंही स्वागत। भाई जगताप काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार भाई जगताप हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। भाई जगताप आपलंही स्वागत। आणि काही क्षणात भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम हे देखील या कार्यक्रमात सहभागी होतील। भाई जगताप, डिसेंबर 2013 यावेळी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला। लाल दिव्याच्या विरोधातला तो निकाल होता। तुमच्या सरकारनं अंमलबजावणी करण्याची संधी गमावली की लाल दिव्याचा मोह तुम्हाला सुटला नाही? डॉक्टर असं आहे की आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे की 6 डिसेंबर 2013ला अभय सिंग नावाच्या एका नागरिकाने जी PIL दाखल केली होती त्याच्यावर हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आला आणि या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर डिसेंबर 28 तारखेला त्याची पूर्णतः जी काही माहिती आहे ती सरकारपर्यंत पोहोचली। आपण जे म्हणताय तुमचा रोख आमच्या लक्षात आहे कारण तुम्ही रोखठोक आहात त्यामुळे तुमचा रोख आम्हाला चांगला माहिती आहे, परंतु आपल्या माहिती करता त्याच वर्षी या देशाचं बजेटसुद्धा ऑन अकाउंट झालं। कारण काय होतं? तर कारण हे होतं कारण त्या आचारसंहिता लागली होती आणि आपल्याकडे याच्यामध्ये सत्तांतर झालं, एप्रिल मे मध्ये सत्तांतर झालं आणि म्हणून त्या निर्णयाचा जेव्हा आपण आम्हाला विचारताय की सुटत नव्हतं तर माझा प्रश्न तुम्हाला सुद्धा आणि पर्यायाने ह्यांना देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा ते मे मध्ये त्यांचं सरकार आल्याच्या नंतर आज जवळजवळ 3 वर्ष झाली की हो, मग त्यांना काय हा प्रश्न विचारताना मी ऐकलं नाही। राम कदम काही क्षणात या कार्यक्रमात भाई जगताप जेव्हा रोख राम कदम या कार्यक्रमात जॉईन होत आहेत तेव्हा त्यांना हाच प्रश्न विचारणार आहे। उदय निरगुडकर उदय निरगुडकर आपण जेव्हा एखाद्या प्रश्नाचं नाही तुम्ही त्या विचारा त्यांना, सगळ्यांनाच विचारायला हवा कारण याची सुरुवात या देशामध्ये जे 572 जी संस्थानं होती ती जेव्हा खालसा केली गेली, त्या संस्थानाचे तनखे जेव्हा रोखले गेले, ज्या अहिरेंकडे जे हे होते त्या नाहिरेंना देण्याचे निर्णय घेतले, त्याचा कधी उल्लेख उदय निरगुडकरांनी केलेला मला तरी आठवत नाही, मला बाकीच्यांचं माहित नाही। बरोबर आणि म्हणून
VIP सोडवत नाही आणि होत नाही ह्या गोष्टीची जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेला वस्तुस्थिती सुद्धा लोकांपुढे जाणं गरजेचं आहे, म्हणून हा उपद्व्याप आहे. आपण आमचे मित्र आहात, परंतु आपल्याला हे जेव्हा म्हणत असताना पारदर्शी सरकार, मैं खाता नहीं हूँ, मैं खिलाता नहीं हूँ, 56 इंची सरकार, ह्या सगळ्या जेव्हा गोष्टीचं जेव्हा मार्केटिंग होतं त्यावेळेला याही गोष्टींचं मार्केटिंग होणं गरजेचं. मार्केटिंग म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती याच्यामध्ये गांधीजींचा चष्मा याच्यामध्ये दाखवायचा, परंतु गांधीजींची दृष्टी मात्र घ्यायची नाही. सरदार पटेलांचा पुतळा मात्र मोठा करायचा, त्याचं मार्केटिंग करायचं, परंतु सरदार पटेलांची देशभक्ती आणि देशाच्या प्रती असलेल्या त्यांच्या भावना उंचीच्या त्या कधी वापरायच्या नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. माझ्या पक्षाने, माझ्या केंद्रीय यांनी AICCने असेल, माझ्या अध्यक्षाने राज्याच्या आम्ही स्वागतच केलेलं आहे याचं. पण आपला जो रोख आहे की सुटलं नाही वगैरे, तर त्या गोष्टीशी मी अजिबात सहमत नाही. किंबहुना देशाचा इतिहास पडताळताना ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करणं आवश्यक आहे. उदय निरगुडकरजी, ही आपल्याला माझी विनंती आहे. तुमच्या विनंतीला पुनश्च विनंती करताना मी आपल्याला सांगतो, आपल्याच पक्षाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या गोष्टीचा पहिल्या दिवसापासून त्याग केला. तुम्ही सांगण्याची याची आवश्यकताच आपल्याला नाही. जाणीव आहे का? आपलं सरकार 15 वर्ष होतं तेव्हा आपल्याला हे करता आलं असतं. एवढीच फक्त नम्रपणे विनंती करून मी तुम्हाला जाणीव करून देतोय. इतकंच, तुम्ही संस्थानं खालसा केलीत हे जितकं सत्य आहे, तेवढीच संस्थानं राजकीय निर्माण झाली हे देखील आपण अमान्य करू शकणार नाही. भाई जगताप, काय सांगाल? नाही, होय होय, फार छान तुम्ही आपण बोललात. असं आहे की एखाद्या गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो त्यावेळेला ह्या गोष्टी घडतातच. लोकशाहीचं वैभवच त्याच्यात आहे. निरगुडकरजी, आपण डॉक्टर आहात, त्यामुळे मी सांगण्याची आवश्यकता नाही. आपण जे म्हणताय हा अलीकडच्या, अगदीच म्हणायचं झालं तर 1995ला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं, त्याच्यानंतर जो सुळसुळाट झाला देशामध्ये, अनेक वेळेला जी सत्तांतरं झाली, विशेषतः याच्यामध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये याच्यामध्ये UP राज्यामध्ये जी सत्तांतरं झाली आणि त्याच्यातनं हा जो उद्रेक झाला, त्याचमुळे UPच्या एका नागरिकाने सुप्रीम कोर्टात गेला. ही तुम्हाला टाळता येणार नाही डॉक्टर निरगुडकरजी. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण जेव्हा अमरिंदर सिंगांचा उल्लेख करताय त्यावेळेला ते आमच्या पक्षाने घेतलेला तो निर्णय, त्यांनी घेतलेला निर्णय हे स्वाभाविकच आहे. त्याच्या अगोदर केजरीवालांनी सुद्धा जेव्हा दिल्लीचं सरकार बसलं त्यावेळेला त्याने तो निर्णय घेतला होता. आणि म्हणून मला, माझ्या ज्ञानात आपण भर टाकताय, कधीही त्याचं स्वागतच आहे, कारण आपण सर्वज्ञानी आहात. त्यामुळे आपलं ज्ञान फार मोठं आहे, आमचं फार छोटं असू शकेल. परंतु एवढं मात्र नक्की, या देशाच्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरच्या घडामोडीमध्ये आणि या देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या सुद्धा घडामोडीचा बऱ्यापैकी अभ्यास आमचा सुद्धा आहे. निरगुडकरजी, अगदी बरोबर आहे. या देशातल्या 70 वर्षाच्या सगळ्या संस्कृतीला आपण जबाबदार आहात. चांगल्या आणि वाईट या दोन्हीची आपल्याला जाणीव असली पाहिजे. अजित अभ्यंकर आपल्या बरोबर आहेत. अजित अभ्यंकर, ही VIP संस्कृती फोफावली, याला कारणीभूत काय गोष्ट होती? आणि इतके वर्ष सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरची वाट पाहत त्यावेळची सरकार का बरं थांबली होती आणि आता देखील सरकारला हे करायला भाग पाडलंय असं आपल्याला वाटतंय का? अजित अभ्यंकर. असं आहे, आपण केवळ आपला जो विषय आहे तो लाल बत्ती गेली मगरुरी गेली का असा आहे. करेक्ट. तेव्हा आपण त्याच्यावरती फोकस ठेवून जर बोललो तर जास्त योग्य होईल. मुद्दा असा आहे की जेव्हा लाल बत्ती होती परंतु मगरुरी तुलनेने कमी होती, त्यावेळेला कदाचित हा विषय हा एवढा मोठा किंवा महत्त्वाचा बनलेला नव्हता. की तो कन्व्हिनियन्सचा भाग, किंवा ठीक आहे यांना ट्रॅफिकमधनं क्लिअरन्स लवकर मिळतो त्याच्यामुळे, आणि ती ब्रिटिश काळापासून किंवा पूर्वीपासून आलेली परंपरा आहे, त्याच्यात एवढा जाणीवपूर्वक हस्तक्षेप करावा अशी कदाचित मगरुरी त्यावेळेला तेवढी कमी असल्यामुळं ही आवश्यकता वाटली नसेल. आता आमच्या पक्षाच्या बद्दलची सरकार होती, पण आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, यांची राहणी प्रत्यक्ष फिजिकली राहण्यापासून ते एकंदर राहणीमान इथपर्यंत हे इतकं साधं आहे की आम्हाला हे ते गाडीवरती दिवा कुठला आहे किंवा नाही याच्यामुळे आम्हाला कधीच काही फरक पडला नाही, जनतेलाही पडला नाही. त्यामुळे तो केवळ सिम्बॉलिक बदल करावा ही गोष्ट कदाचित
एवढी म्हणजे महत्त्वपूर्ण, कारण आमचे अनेक मंत्री पायी चालत जातात येतात, हे सतत लोकांनी अनेक पाहिलेलं आहे. त्यामुळे टेक्निकली हा निर्णय मगरुरी नसल्यामुळे घेण्याची गरज वाटली नसेल. तर मगरुरी जेव्हा वाढली त्या मगरुरीमुळे पडलेली आहे, तेव्हा राजकीय संस्कृती देशामध्ये जी निर्माण झालेली आहे त्या राजकीय संस्कृतीची चर्चा होणं आवश्यक आहे. नाहीतर आपण केवळ तांत्रिक बाबीत जर विचार करायला बरोबर आहे. लागलो तर आपले मोठे आपण 75 त्यातल्या- राम कदम येणार आहेत. अजित त्यांनी अभ्यंकर, एका आपण- पोलीस इन्स्पेक्टरला मारहाण केलेली होती विधानसभेमध्ये. तेव्हा ते आता येतील, ते सांगतीलच त्याच्याबद्दलचा डिफेन्स काय असेल तो. ते आलेले आणि आहेत. त्यांचं जे सदस्यत्व रद्द झालेलं होतं तो प्रश्न तुम्ही त्यांना जरूर विचाराल. मला खात्री आहे की ती 100% मगरुरीचं काय झालं. आधीचं पॅकेज ती मगरुरी त्यावेळेला जी या दिसली- या आधीचा अजित अभ्यंकर, या आधीचा जो छोटासा रिपोर्ट आम्ही सादर केला त्यात त्या सगळ्याचा उल्लेख आणि ती दृश्य दाखवली होती. आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेला होता, आपल्या गाडीला लाल दिवा नव्हता, त्याच्यामुळे आपण लवकर पोहोचू शकलो नाही. तो भाग वेगळा आहे. राम कदम आपल्या कार्यक्रमात स्वागत. राम कदम भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते आहेत. राम कदम, तुमचा आवडता विषय आहे लाल दिवा गेला, मगरुरीचं काय? अशा प्रकारची मगरुरी भाजपचे आमदार कधीच दाखवत नाहीत. याविषयी आपल्यापेक्षा दुसरं चांगलं उदाहरण कुठलं असणार? आणि 10 डिसेंबर 2013 किंवा त्याच्या आसपास सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला, मग अशा प्रकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला इतका उशीर का केला? हाच प्रश्न मी भाई जगताप यांना विचारला होता, पण त्यांना तो फारसा रुचला नाही. आता आपल्याला कितपत रुचतोय बघूया. राम कदम. कसं, आता माझ्याबद्दल व्यक्तिगत जे काही अभ्यंकरजी म्हणाले, आपण एक प्रश्न विचारला त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो, मग तुमच्या मूळ प्रश्नाच्या उत्तरावर येतो. मुळामध्ये जे काही आरोप झाले त्या आरोपाची जी सगळी काही प्रक्रिया आहे ती न्यायालयात सुरू आहे. आणि तेव्हाही मी नाकारले होते आरोप, आजही मी नाकारतो आहे. आणि मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये अभ्यंकरजींना माहिती असेल अशा प्रकारचा कोणताही नवीन आरोप माझ्यावर झालेला नाही. तर त्याच्यामुळे त्या गोष्टीचं निश्चितपणे ते कौतुक करतील की नवीन पक्षात आल्याच्या नंतर राम कदमवर अशा प्रकारचे आरोप होणं थांबलेलं आहे, याचं ते निश्चितपणे अभिनंदन करतील. व्यापक अर्थानं आजच्या या विषयाला न्याय देत असताना मला महाराष्ट्राच्या सरकारबद्दल एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करायची की ज्यावेळेस 31 ऑक्टोबरला संध्याकाळी 4 वाजता सरकारचा शपथविधी झाला आणि संध्याकाळी 6 वाजता या सरकारची पहिली कॅबिनेटची बैठक झाली. पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला की लोकांना सेवा मिळाल्या पाहिजेत, हा त्यांचा अधिकार आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सेवा मिळाल्याच पाहिजेत, हा कायदा केला पाहिजे. हा बैठकीतला पहिला निर्णय. म्हणजे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. लोकांसाठी हे जे सरकार आहे हे पूर्णपणे खरं उतरलं पाहिजे. म्हणजे प्रधानमंत्र्यांनी सुद्धा मांडत असताना मी प्रधानमंत्री नाही तर प्रधान सेवक आहे, तर सेवकाच्या भावनेतून सर्व लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे. अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे. आणि पंडित दीनदयाळ उपाध्यायांपासून जे अंत्योदयापर्यंतचा विकास ही आमची मूलभूत प्रेरणा राहिलेली आहे. आता मूळ मुद्दा असा येतो की ताबडतोब पंतप्रधानांनी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी लाल दिवा काढून टाकला. माझं व्यक्तिगत विचाराल, मी काही मंत्री नाही, पण मंत्री नव्हतो तरी देखील मी जाहीर भाषणातून सांगायचो 10-20 वर्षाच्या नंतर जेव्हा केव्हा मी मंत्री होईन, राजकीय व्यवस्थेमध्ये कधी कोणाची लॉटरी लागेल सांगता येत नाही, पण मी लाल दिव्याची गाडी वापरणार नाही हे मी माझ्या घाटकोपरच्या अनेक ठिकाणच्या कार्यक्रमात बोललोय. आपण आपला कॅमेरा पाठवून आपण तपासून पाहू शकतो. विषय मूळ असा येतो की उशीर काय झाला त्याच्या खोलात जाऊन आपल्याला त्याची चर्चा करता येईल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय आहे की उशीर का होईना एक चांगला निर्णय या देशामध्ये झाला आहे. काँग्रेसच्या सरकारनं देखील पंजाबमध्ये तो अंमलात आणला, याचं निश्चितपणे कौतुक. म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन कौतुक. केजरीवालांनी अगोदर घेतलं त्यांचंही कौतुक, पण त्यांनी बंगले घेणार नाही सांगितलं, पुन्हा बंगले घेतले, गाड्या घेणार नाही सांगितलं, गाड्या घेतल्या. ही गोष्ट आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. हा एक चांगला पायंडा आहे आणि हे भारतीय जनता पार्टीचं सरकार अशा प्रकारचे चांगले राम कदम, तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्या बरोबर आहे. राम कदम, तुम्हाला विचारलेल्या मूळ प्रश्नाला बगल देत तुम्ही अमरिंदर सिंगांचं स्वागत करत हा निर्णय आणि पायंडा कसा योग्य एवढं मात्र सांगितलं, पण एवढा वेळ का लागला, एवढा उशीर का लागला? 10 डिसेंबरला हा निर्णय झाला असताना 2013 साली, तरी आता 2017 साल का उजाडावं लागलं हे मात्र आपण सांगत नाही. बराच वेळ झाला. भाई जगताप तुमचे मित्र आहेत, त्यांना काही बोलायचं आहे. भाई जगताप. नाही मला ह्या निर्णयाचं स्वागत सगळीकडनं सगळ्या थरातून होईल आणि असल्या कुठल्याही निर्णयाचं स्वागत होईल डॉक्टर. आणि अभ्यंकर म्हणाले ते खरं आहे.
आपण अनेक वेळेला आपण व्याख्यानं देता आणि बौद्धिक असतात ती मला माहिती आहे ते मी ते अनेक वेळेला ऐकलेलं सुद्धा आहे की अभ्यंकर म्हणाले जे मी तुम्हाला सांगत होतो जे तुम्हाला काही अंशी पटलं नाही आणि म्हणून तुम्ही ते म्हणालात ना की भाई जगतापांना ते रुचलं नाही ते रुचण्याचं काही माझं वैयक्तिक असं काही कारण असण्याचं कारण नाही कारण आपण ज्या टोनने विचारलं त्या टोनचा फक्त मी उल्लेख केला होता पण हे आपल्याला मान्यच करावं लागेल ही जी राजकीय जी काही मगरुरी पूर्वी नव्हती हो आणि ह्या अशा पार्श्वभूमीवर ह्या गेल्या 15-20 वर्षामध्ये जो काय राजकारणाचा बाज बदललाय आणि त्याचं हे प्रतीक आहे द्योतक आहे की एखादा सर्वसामान्य नागरिक सुप्रीम कोर्टात जातोय आणि सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये वक्त करतो त्यामुळे ह्याच्यात पर्सनल असं काही नाही माझं उद्दिष्ट ते नाही परंतु आपल्याला एक गोष्ट इथे डॉक्टर मला मुद्दाम सांगावीशी वाटेल की ज्याचा मी उल्लेख केला की गांधीजींचा चष्मा घेऊन चालायचं नाही नुसतं तो तर घ्याच दृष्टिकोन सुद्धा घ्यावा लागेल पण त्या दृष्टीने मी म्हणतोय आज देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या याचं निर्णयाचं स्वागत आहे पण देशाच्या पंतप्रधानांच्या याचं जे जॅकेट जे घालतात किंवा ते जे हे घालतात त्याची चर्चा अनेक वेळा झाली म्हणून मी आता ती डायव्हर्ट होऊ नये म्हणून मी करत नाही त्यांनी जो काही तो पेन आणि ते हे सगळं आता ह्याची पण चर्चा मग तितकं ते सिम्प्लिफाय झालं पाहिजे अगर मैं फकीर हूँ तो मेरा बर्ताव भी फकीरों जैसा होना चाहिए ऐसा मला असं वाटतंय म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाच्या भावना दुखवण्याचं माझं काही काम नाही परंतु वस्तुस्थितीला धरून आणि म्हणून माझं म्हणणं तेवढंच आहे सिम्प्लिसिटी त्या सगळ्या गोष्टीत आली पाहिजे सिम्प्लिसिटी जेव्हा आम्ही यांच्या एखाद्या पूर्वीचं जर तुम्ही पाहिलंच आणि आमच्याच सरकाराचं पाहिलं अगदी डाव्यांचं सुद्धा मी त्या मुद्दाम उल्लेख करेन की एखादी देशामध्ये घटना घडली वाईट घटना घडली तर त्याची जबाबदारी घेऊन स्वतःची मंत्रिपद अनेक वेळेला त्या ठिकाणी हे केलेली आहेत ही आपल्याला ही आहेत या 3 वर्षामध्ये सांगा जरा मला की अशा अनेक घटना अनेक त्या मंत्र्यांवर असलेले आरोप त्यांच्यावर असलेले गुन्हे हे सगळं सांगून सुद्धा जर केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मंत्री मुख्यमंत्री हे म्हणत असतील की नाही आम्ही क्लीन चिट दिलेली आहे आणि तरी सुद्धा जर आम्ही अगदी साळसूतपणा दाखवत असू तर तो बेगडीपणा होईल एवढंच मला या ठिकाणी मला फक्त एक छोटासा प्रश्न आहे नंतर मी अंजली दमाने यांकडे जातो म्हणजे भाई जगताप आपल्याला हा निर्णय म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे असं वाटतं का असा आपला आरोप आहे का नाही अजिबात नाही मी त्या निर्णयाचं महत्त्व अजिबात कमी करू इच्छित नाही फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की 3 वर्षामध्ये हे करू शकले असते जे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री करू शकले असते फक्त आपल्या माहिती करता जो तुम्हाला माहिती आहे आत्ताच याच अधिवेशनामध्ये एवढा गोंधळ शेतकऱ्यांच्या याच्या बाबतीमध्ये असताना सुद्धा एक विधेयक याच मुख्यमंत्र्यांनी आणलंच की हो कसलं विधेयक होतं ते त्यांच्या प्रतोदाला फक्त सत्तेत असलेल्या प्रतोदांना लालबत्तीच्या गाड्या आता हे जरा एकदा पडताळून बघा आणि म्हणून म्हटलं बेगडीपणा नसावा त्याच्यात सच्चाई असावी लाल बहादूर शास्त्रींचं उदाहरण मी देण्याची आवश्यकता नाही जगाला माहिती आहे देशाला माहिती आहे अशी अनेक नावं घेईन अशी 15-20 नावं घेईन की ज्यांनी आपलं कर्तव्य पार करत असताना अतिशय साधेपणा मग त्यांच्या डाव्यांचाही उल्लेख मुद्दाम करेन ही आमची ही आहे लाल बहादूर शास्त्री हे आता तुमच्या पक्षापेक्षा सुद्धा लाल बहादूर शास्त्री हे तुमच्या पक्षापेक्षा सुद्धा आता भारतीय जनता पक्षाला जास्त जवळचे वाटू लागले ते अलीकडच्या उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांमधल्या झालेल्या घाटीभेटीनंतर आपल्याही लक्षात आलं असेलच मुद्दा तो नाहीये अंजली दमानिया हो नक्की लाल दिवा काढला म्हणजे व्हीआयपी कल्चर संपलं असं म्हणायचं का काय म्हणणं आपलं काय अलीकडे नाही मी आता बराच वेळ दोन्ही पक्षांच्या चर्चा ऐकत होते भाई जगताप म्हणाले की बाबा काँग्रेसला वेळ मिळाला नाही डिसेंबर 2013 नंतर आमच्या हातात खरंच वेळ नव्हता कल्पना आहे दादा तुमच्या ते अगदी आचारसंहिता लागली पण तुमच्या हातात अनेक स्टेट्स होते तिथे तुम्ही हा निर्णय घेऊ शकला असतात पण ते करण्याची इच्छा असावी लागते तुम्ही त्यांना जो प्रश्न विचारलात की बाबा तुम्ही हे करू शकला असतात तुमच्याकडे वेळही होता इतक्या वर्षात केलं नाहीत पण निर्णयानंतर सुद्धा तुमच्या हातात खूप राज्य होती तिथे जर सेंट्रल निर्णय झाला नाही तरी तुम्ही तुमच्या राज्यात हा निर्णय नक्कीच करू शकत होतात पण ते असो
त्यानंतर मी कदमांचं बोलणं ऐकलं. तर मला आपल्या सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की आज जो निर्णय झाला आहे, पहिलं म्हणजे आपण त्याचं स्वागत करूया, त्याबद्दल भाजपचं अभिनंदन करूया. मला म्हणजे माझ्या अतिशय कट्टर विरोधी असलेले नितीन गडकरी जेव्हा बोलताना मी ऐकलं, तर त्या नितीन गडकरींचं सुद्धा मी आज कौतुक करते की त्यांच्या तोंडून काही चांगले शब्द गेले. त्यात त्यांनी जे म्हटलं की आता बंगलेसुद्धा त्यांनी सगळ्यांनी दिले पाहिजेत आणि त्याऐवजी फ्लॅट्स घेतले पाहिजेत. तर गडकरी साहेब असं खरंच करा. आपण जर केलं तर माझं खरंच मी आणि कौतुक करेन आपलं. पण त्याबरोबरच ती जी जमीन आहे ना, त्याचं जर तुम्ही कधी विकायची ठरवलीत तर त्याचं ऑक्शन करा आणि ते सरकारकडे पैसे येऊ द्यात. म्हणजे तिथे कुठे गफले करू नकात, अशीही विनंती मी त्यांना करेन. तर आता परत आपण VIP कल्चर आणि तुमचा जो मग्रूरपणा जो आपण म्हणतो तो आपण सगळ्यांचाच बघतो. म्हणजे कोणीही राजकारणात गेलं रे गेलं की त्याच्यात तो मीपणा येतो. आणि त्या मीपणाला म्हणजे ह्याची सुरुवात कशी झाली निरगुडकर, खरंच मी तुम्हाला सांगते. 2011मध्ये मी आणि माझे पती नॉर्वेला गेलेलो आणि नॉर्वेला तेव्हा शूटआउट झालं होतं. 13-14 वर्षाची बरीच मुलं तिथे मारली गेली होती. तर तिथले पंतप्रधान तिथल्या एका चॅपलमध्ये प्रेयरसाठी येणार होते. मी आणि माझे पती तिथे आम्ही उभे होतो, मी आणि अनिश दोघंही उभे होतो. आणि उभे असताना ते आले गाडीतनं, आत गेले, कुठेही पोलीस नाही, ताफा नाही, काहीच नाही. आणि सगळ्यांना हात दाखवून जेव्हा ते परत गेले, लाल दिवा होता समोर, सिग्नल होता, ते सिग्नलला त्यांची गाडी थांबली आणि आम्ही एकमेकांकडे बघून म्हटलं हे आपल्या देशात कधी होणार. म्हणजे आज जे आपण इतर देशात सगळीकडेच बघतो की कोणीही सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात, कुठेही अशी करप्शन होत नाही, ब्रायबरी होत नाही. आणि आपल्या इकडे एखादा साधा सरपंच झाला की त्याच्या डोक्यात सुद्धा कुठेतरी एवढी हवा जाते की आज भारतात 5,79,000 VIPs आहेत. आणि 5,79,000. मी मुद्दाम हे फिगर्स तुम्हाला वाचून दाखवते की इंडियामध्ये 5,79,000 आणि 92 इतके VIPs आहेत. तर फ्रान्समध्ये 109, जपानमध्ये 125, जर्मनीमध्ये 142. एवढे असताना आपल्याकडे एवढे VIPs का? पण तेच जर आपण बघितलं ना की आपल्याकडे डिप्लोमॅट्स, आता जर डिप्लोमॅटची खरी गरज असते का तर बायलॅटरल टाईज करण्यासाठी, कन्व्हेन्शन्स, अग्रीमेंट, ट्रेड वाढवण्यासाठी, तिथे आपला फोकस बिलकुल नाही आहे. तिथे भारताचे जे टोटल डिप्लोमॅट्स आहेत आत्ताच्या घटकेला 950. म्हणजे आपण VIP बनवण्यात आणि लोकांना मोठं करण्यात इतका अफाट खर्च करतो. त्यात आता सगळेच VIP झाले. पॉलिटिशियन्स तर होतातच, म्हणजे त्यांना ती सवय होते की त्यांच्या गाड्यांपुढे पोलिसांनी पळायचं, स्टेनगन घेऊन लोकांनी पळायचं आणि यांच्या गाड्या उतरल्या म्हणजे आपल्याला आठवत असेल मला वाटतं ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांना अगदी नदी पार करण्यासाठी सुद्धा तिथल्या पोलिसांनी उचलून घेतलं. म्हणजे स्वतःला खरंच काय समजतात हे. म्हणजे कुठेतरी हे सगळं आता हे सगळे विचार बदलले पाहिजेत. म्हणजे ही जी मोठी मोठी घरं आणि त्याच्यात होणारा अफाट खर्च हा भारतासारख्या गरीब देशाला परवडतो का? इथल्या नागरिकांच्या टॅक्सेसवर येणारा त्याचा बोजा हा सुद्धा आपल्याला परवडतो का? कारण आत्ताच्या घटकेला प्रत्येक MP-वर सध्याच्या घटकेला वार्षिक 176 कोटी एवढा खर्च होतो. तो आपल्याला खरंच आपल्यासारख्या देशाला तो म्हणजे वाटतो का तरी योग्य? सवाल फक्त खर्चाचा नाहीये, तर सवाल त्या आडून येणाऱ्या मगरुरीचा आहे. त्याची आपण चर्चा करतोय. लाल दिवा जरी गेला असला तरी त्याच्या मागची मगरुरीची भावना जर तशीच राहणार असेल तर लाल दिवा जाऊन नेमकं काय साध्य होणार आहे? चर्चा करूया का ब्रेक नंतर? कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय लाल दिवा गेला, मगरुरीचं काय? लाल दिवा गेला, मगरुरीचं काय, या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत भाई जगताप, राम कदम, अंजली दमानिया आणि अजित अभ्यंकर आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण मगरुरीचं काय हा विषय चर्चेला घेतला होता. हाच विषय घेऊन आम्ही आज महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. पहा लोक काय म्हणलेत याच्याबद्दल. जी VIP ट्रीटमेंट मिळते ते आधी बंद करा आणि मग लाल दिवे काढा. जर VIP ट्रीटमेंट बंद केली तरच हा निर्णय, त्यांनी घेतलेला निर्णय लाल दिवे काढण्याचा हा सार्थकी ठरेल. सर्वप्रथम मी या निर्णयाचं स्वागत करते.
मात्र याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला हवी त्या पद्धतीने होईल की नाही शंका आहे. बाहेरून जरी लाल दिवे काढलेत परंतु आतमधली जी मस्ती आहे ती तर कमी झाली पाहिजे ना. किमान ती लोकांची सेवक म्हणून तरी वाटली पाहिजे. भारतात राम कदम तुम्ही त्यांचं शेवटचं वाक्य ऐकलं काय म्हणाले? मस्ती कमी होईल का? मस्ती हाच शब्द आम्ही वापरलाय. मगरुरी कमी होणार का? विमानतळावर जेव्हा आम्ही उतरतो ना तेव्हा VIP गाड्यांचं पार्किंग बघतो तेव्हा तळपायाची आग राम कदम मस्तकाला जाते. असं काय तुम्ही केलेलं असतो की तुमचं फक्त पार्किंग जवळ आणि आमचं मैलोन-मैल लांब? असं काय तुम्ही केलं असतं की लग्न समारंभामध्ये डाव्या बाजूला मैलभराची रांग आणि उजव्या बाजूला तुम्ही थेट स्टेजवर चढायचं? असं काय केलं असतं तुम्ही की तुम्हाला टोल भरायला लागू नये? असं काय केलं असतं तुम्ही की तुमच्याकरता या सगळ्या सुविधा द्यायला लागाव्यात आणि ब्रिटनसारख्या पुढारलेल्या लोकशाहीमध्ये 4 खोल्यांच्यात पंतप्रधान राहतो. इथे एका स्टँडिंग कमिटीला बसल्यानंतर काय स्टँडिंग कमिटीत माणूस बसला नगरसेवक की 4 बांगड्या, त्याला ऑडी म्हणतात, कदाचित तो शब्द त्यांना माहीत नसेल म्हणून मी सांगतो, 4 बांगड्यांच्या गाड्या आणि समोर सिक्युरिटी गार्ड घेऊन लोक फिरायला लागतात. लोकांचा राग लाल दिव्यावर नाही, लाल दिवा हे प्रतीक होतं राम कदम. त्याच्या मागे ही जी मगरुरी आहे ना ती जाणार आहे का हा लोकांचा प्रश्न आहे. त्याच्यावर काय उत्तर द्याल राम कदम? कसं आहे की ब्रिटिश सरकार गेल्याच्या नंतर या देशानं या राज्यानं जी वेगवेगळी सरकारं पाहिली त्यातला अधिकांश कालखंड हा काँग्रेसच्या राजवटीतला आहे. म्हणजे आपण जे म्हणालात आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये हे सातत्यानं लोकांच्या समोर आलं. त्याच्यामुळे लोकांचा कुठे ना कुठे रोष आहे आणि निश्चितपणे त्या रोषाच्या बाबतीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा. आम्ही आत्ता सत्तेवर आलो आहे, किती दिवस पाहिलेत आम्ही, आणि आल्याच्या नंतर अशा प्रकारच्या पॉझिटिव्ह गोष्टी आम्ही करतोय, लोकांपुढे जातोय आणि उलट काही चांगल्या सूचना असतील त्याही सूचनांचं आम्ही स्वागत करतोय. लक्षात घ्या की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या सत्तेवर आम्ही आल्याच्या नंतर एप्रिल 2015मध्ये एक ऐतिहासिक चांगला निर्णय घेतला. पूर्वीच्या काळी मंत्री कोणत्याही जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेल्यावर पोलिसांचा ताफाच्या ताफा त्याला मानवंदना देण्यासाठी येत होता. बंद केलं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं. चांगलं केलं ना, चांगला पायंडा पाडला. तर त्याच्यामुळे आमची मानसिकताच आहे की मंत्री असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यानं अंत्योदयाचा विकास ही त्याची मूलभूत प्रेरणा असली पाहिजे. तो लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक या भावनेनं त्यांनी काम केलं पाहिजे. ही भारतीय जनता पार्टीचा राम कदम यापुढे एअरपोर्टवर, रेल्वे स्टेशनवर VIP साठीचा स्पेशल तळ जो आहे ना, वाहनतळ, तो उद्या सकाळपासून जायला दिसणार आहे का आम्हाला? उद्या सकाळी मी चाललोय विमानानं, उद्या ते मला नाही बघवणार, तुम्ही काढता का ते? त्याचा खरंच आम्हाला राग येतो की तुमच्या गाड्या एवढ्या जवळ का पार्क आणि आमच्या मैलभर लांब का पार्क? डॉक्टर साहेब हे कधी जाणार हो? असं काय प्रेफरन्शियल ट्रीटमेंट तुम्हाला द्यायची? तुमच्या गाड्या VIP, तुम्ही जा एक्सप्रेस वेवर जा, सर्वात उजव्या बाजूची लेन VIP ची लेन असते. उद्या सकाळी राम कदम अनेक गोष्टीत कदम पुढे टाकणारे तुम्ही उद्या सकाळी जाऊन त्या एक्सप्रेस वेवरची VIP लेन तुम्ही काढून टाकणार आहात का? तो बोर्ड तुम्ही काढून टाकणार आहात का? तुमच्या मनातून लाल दिवा कधी जाणार आहे हे सांगा. डॉक्टर साहेब, एक छोटासा प्रश्न की आज आपण ही चर्चा करतो आहोत, आज लाल दिवा गेला, जे काही आपण प्रश्न विचारताय, हा प्रश्न विचारण्याची संधी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं मोदीजींनी दिली. हे मान्य कराल का नाही करणार आपण? 100% मान्य करतो. प्रश्न एअरपोर्ट असेल, कुठे बाकी इतर ठिकाणी असेल, सर्व ठिकाणी सगळ्यांना सेवकांना ही सारखीच वागणूक मिळाली पाहिजे जनतेच्या सोबत. ही अशा प्रकारची विचारधारा भारतीय जनता पार्टीची आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आधीच्या काँग्रेसच्या कालखंडातले सगळे मंत्री एस्कॉर्ट घेऊन फिरत होते. भारतीय जनता पार्टीचा कोणताच मंत्री एस्कॉर्ट घेऊन फिरत नाही. भारतीय जनता पार्टीचे मंत्री साधेपणानं वागतात, केंद्रातले सुद्धा, राज्यातले सुद्धा. एखाद दुसरा अपवाद असू शकेल, मान्य करतो मी, पण ही जी साधेपणा, अंजली दमानियांना हे मान्य नाही. अंजली दमानिया, राम कदम, अंजली दमानियांना मान्य नाही. अंजली दमानिया, काय तुमचं ऑब्झर्वेशन? डॉक्टर साहेब एक मिनिट, डॉक्टर साहेब बोला प्लीज. एक मिनिट डॉक्टर साहेब, एक मिनिट. पोलिसांची मानवंदना काँग्रेसच्या कालखंडात बंद झाली नाही, ती भारतीय जनता पार्टीच्या कालखंडात बंद झाली, ती देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडात बंद झाली. म्हणजे हे जे सगळे चांगले बदल आहेत त्याचं स्वागत करायलाच पाहिजे, त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. परंतु अंजली दमानिया यांचं निरीक्षण काहीसं वेगळं आहे. राम कदम ते निरीक्षण तर ऐकूया. अंजली दमानिया,
राम कदमजी, जे जे तुम्ही चांगलं अंजली करता दमानियांनी तुमचं जे दिलेले आकडे होते, एक मिनिट, आता जस्ट मला जेवढं एक दोन प्रश्न VIP चे विचारायचे 5,39,000 त्याचंही उत्तर द्या तुम्ही. त्या आकड्यांविषयी तफावत आहे, तेवढे आकडे असू शकत. हे ऑफिशियल आकडे आहेत दादा. मी घरी असे आकडेवारी करायला बसत नाही. तर मला एक दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत की आम्ही जे साधी माणसं आहोत ना, रस्त्यावरची माणसं आहोत ना, आमच्या मनात खरंच ही खदखद आहे. आम्हाला हा खरंच मगरूरपणा जो आहे ना, या जेवढ्या नेते मंडळीत आहे, खरोखर बघवत नाही. म्हणजे किती वेळा आपण बघतो लाईनमध्ये उभं राहणं हा प्रकार त्यांना माहितीच नसतो. जे तुम्ही म्हणालात ना सिक्युरिटी, आज मला खरंच सांगा, एका VIPला 17 पोलिसमॅनची सिक्युरिटी दिली जाते, हे कितपत योग्य आहे? आज तुमचेच मंत्री, भाजपचे मंत्री, जे एक्स मंत्री होते आणि माझे अतिशय म्हणजे ज्यांच्याशी माझी परत खडाजंगी व्हायची, त्याच खडसांबद्दल बोलते, आज तगायत त्यांना Z+ सिक्युरिटी कशासाठी? आणि मला खरंच कळत नाही की नेत्यांना सिक्युरिटीची काय गरज लागते. त्यांना त्यांच्याच लोकांपासनं, ज्यांनी त्यांना निवडून दिलेलं असतं, त्या लोकांपासनं त्यांना भीती कसली असते. आणि हेही त्यांना माहिती आहे की Z+ सिक्युरिटी असून सुद्धा इंदिरा गांधी वाचल्या नाहीत, बेनझीर भुट्टो वाचल्या नाहीत, राजीव गांधी वाचले नाहीत. तर अशी सिक्युरिटी आणि त्याच्यातला होणारा अफाट खर्च, तर जसं निरगुडकर म्हणाले आपण सोडून देऊ, पण त्याच्या मागे मगरुरी जी आहे ना त्यांची, पोलिसांनी त्यांच्या समोर उभं राहावं, कलेक्टरनी त्यांच्या समोर उभं राहावं. त्यांना इतकी माणुसकी नसते की एक कलेक्टर जर आपल्या समोर उभा आहे तर त्याला प्लीज आपण बसा, इतकं आदराने बोलण्या एवढी माणुसकी असू नये. त्याची मला म्हणजे याचा राग येतो. इथे तर एअर इंडियाच्या चेअरमनची लायकी काढली जाते साहेब, त्यांनी कायद्याचं पालन केलं तर. भाई जगताप, काय सांगाल तुम्ही? भाई जगताप, एक मिनिट, राम कदम येतो तुमच्याकडे. भाई जगताप, राम कदम, आय विल कम टू यू. राम कदम, आय विल कम टू यू. भाई जगताप. हां, डॉक्टर असं आहे की राम कदम आता ते खरं माझं हे वैयक्तिक त्यांना व्यक्तिगत बोलणं नाही, पण त्यांना जुम्मा 8 दिवस झालेत त्यांना हे भाजपात आलेले आहेत. त्यांच्या फक्त माहिती करता सांगतो, ज्या अंजलीताईंनी ज्या मुख्यमंत्र्याचा उल्लेख केला तो त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजजी चौहान. ज्या मुख्यमंत्र्यांचं ते आता गुण गातात आहेत योगी महाराज, त्यांची सुरक्षा जी हे आहे, सुरक्षा सगळी जी सिस्टम आहे, थ्री फोल्ड सुरक्षा सिस्टम आहे, ज्याच्यावर तुम्ही एपिसोड सुद्धा केलेला आहे. याच्या आमच्या राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची जरा सुरक्षा कवच जरा बघा. पण हे सगळ्यांचंच आहे. जरा हे काँग्रेस करत असताना आपल्या माहिती करता सिद्धरामय्या यांच्या सिक्युरिटी फोर्स मध्ये 293 लोक आहेत, एवढे बराक ओबामाकडे पण नाही आहेत. सिद्धरामय्या यांच्या सिक्युरिटीमध्ये 293 लोक आहेत, एवढे बराक ओबामाकडे पण नसतात. नाही, खरंय. आणि म्हणून त्यांच्या माहिती करता जरा त्यांनाही सांगतोय, राम कदमांना 1977-78 मध्ये जेव्हा जनता सरकार आलं होतं, त्याच्यामध्ये वाजपेयीजी, अडवाणीजी हे सगळे मंत्री होते बरं का. त्याच्यानंतर तुमच्या भाजपचा जन्म झाला आणि त्या भाजपचा जन्म झाल्यानंतर जेवढी सरकार आली, जरा पडताळून बघा राम कदमजी. अगदी ते मुख्यमंत्री ते म्हणत राहत. तुमच्या मुख्यमंत्र्यांनीच आणला ना खालच्या ह्याच्यामध्ये, तुमच्या प्रवक्त्यांना, फक्त सत्तेतल्या असलेल्या प्रवक्त्यांना लालबत्ती असं तुमच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्ही पास करून दिलं ना खालून, आम्ही अडवलं वरती. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमचं काय, तुम्हाला ते काँग्रेसबद्दल बोलावंच लागेल, त्याच्याशिवाय तुमचं काय होणार नाही. राम कदम उत्तर देत आहेत. भाई जगताप, राम कदम उत्तर देत आहेत. ती मगरुरी ती नाही उत्तर देऊ द्या. नाही, हा महत्वाचा प्रश्न असा आहे की मगरुरी वाढतच गेली, म्हणून लोकांचा आज हा उद्रेक होतोय. डॉक्टर निरगुडकरांसारखा माणूस सुद्धा जेव्हा असं म्हणतोय की आम्हाला एअरपोर्टला वेगळं तळ दिसतंय, आम्ही 1.5 किलोमीटर तिकडे दूर आहोत. होय, ही गोष्ट खरी आहे की काही गोष्टी सोडल्या, देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे राष्ट्रपती असतील, देशाचे 100% द्यावं, 100% अपंग असेल, रुग्णवाहिका असेल, 100% द्यावं, त्याच्यासाठी ते ठीक आहे. परंतु सर्वसामान्यासाठी जो असतो त्याच्यासाठी ते नसावं, असं माझं सुद्धा मत आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगतो की जे सुरुवातीला म्हणालो त्या निर्णयाचं स्वागतच आहे, कौतुकच आहे, परंतु ते कौतुकाचं मार्केटिंग करू नका. तसं वागायला शिका. तुमच्या मंत्रिमंडळात, केंद्राच्या मंत्रिमंडळात, जी काय मंडळी आहेत
त्यांच्याकडे जरा बघा आणि भाई त्यांची जगताप, मगरुरी तुम्ही आज- जी आहे ती जरा सांगा. भाई जगताप, तुम्ही आज विनंती शब्द खूप वेळा वापरताय. सत्ता गेल्यानंतर साहेब- विनंती हा शब्द तोंडात फार वेळा येतो की काय, असं मला वाटायला लागलंय. डॉक्टर साहेब- त्याच्या आधी ही लाल दिव्याची मस्ती असते की काय? डॉक्टर साहेब- राम कदम डॉक्टर साहेब नाही डॉक्टर नाही साहेब, नाही आता डॉक्टर साहेब- एकच मिनिट डॉक्टर डॉक्टर असं आहे साहेब- की विनोद मला सुद्धा चांगला करता येतो, फक्त डॉक्टर मला साहेब- ह्या सिरियस चर्चेचं मला हे करायचं नाही, विषयांतर राम करायचं नाही कदम, म्हणून. राम कदम, आपल्याला please चांगलं go ahead. आठवत असेल माझं सरकार असताना गेली 12 वर्ष मी प्रवक्ता आहे. माझ्या सरकारच्या चुकीच्या निर्णयाचं कधीही समर्थन न करणारा माणूस आहे मी. That's a correct point. माझ्या सरकारवर सुद्धा That's a correct तुटून point. पडणारा माणूस That's a आहे correct point. मी That's a correct point. सर्वसामान्यांचं कामगारांचं काम करणारा चळवळीतला माणूस आहे. That's a correct मी point. कधीही राम कदम, हे केलं नाही, त्यामुळे राम माझी कदम, नंतर मला एक शेवटचा आज मुद्दा नाही. चर्चेला आणि घेताना माझ्यामध्ये अजित अभ्यंकराकडे जायचं आहे. राम कदम, थोडक्यात बोला. विनंती काय करण्याची कारण? राम कदम, थोडक्यात. डॉक्टर साहेब, दोन गोष्टी फक्त. 60 वर्ष ज्या काँग्रेसला हे करण्याची सुदबुद्धी सुचली नाही, त्यांनी मगरुरी आम्हाला शिकवू नये. काँग्रेसचा कोणता मुख्यमंत्री सिग्नलवर थांबतो? देवेंद्र फडणवीसजी थांबतात. काँग्रेसच्या कोणत्या मुख्यमंत्र्यानं ट्रॅफिक क्लिअर करायचे नाही, पोलिसांना आदेश दिले नाहीत? कोणीच दिले नाहीत. हे पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये Correct. देवेंद्र That's true. फडणवीसजी कोणतंही ट्रॅफिक पोलिसांना क्लिअर करायला सांगत नाहीत, सर्वसाधारण माणसासारखं थांबतात. त्याच्यानंतर जर काँग्रेसचे नेते आम्हाला मगरुरी म्हणत असतील आणि जुम्मा अशा प्रकारचे टोमणे आम्हाला मारत असतील, तर काँग्रेसच्या नेत्यांनी आज आत्मचिंतन करण्याची मी वेळ आहे. दोघांनाही शांत राहायची किमान विनंती करतो. मला एक VIP शेवटचा पार्किंग मुद्दा ते जो महत्त्वाचा भाजपनं चर्चेला नाही, घ्यायचा आहे. काँग्रेसनं निर्माण राम केलं. कदम, ते तुम्ही काँग्रेसनं निर्माण केलेलं आहे. ते व्हीआयपी पार्किंग हे काँग्रेसनं निर्माण केलंय. पण निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सगळ्यांना समान वागणूक हा आमचा अजेंडा आहे. आणि बरोबर आहे. कुठल्या एका व्हीआयपीला 17 लोक सिक्युरिटीच्या दाखवा पाहू. बरं. अहो, साधी झेड प्लस जरी असेल तरी त्या माणसाला 11 लोक सिक्युरिटीचे आहेत. झेड प्लस असेल तर. अजित आणि अभ्यंकर- महाराष्ट्रात किती लोकांना झेड प्लस अजित अभ्यंकर- सुद्धा नाही. दोन प्रश्न आहेत. चुकीचे आकडे लोकांच्या समोर जाऊ नयेत. मी येतो तुमच्याकडे. नाही, अजित खडसेंचं कधी काढणार आहेत अभ्यंकर, विचार? अजित अभ्यंकर, मला एक छोटासा प्रश्न आहे. लाल दिवा काढला म्हणजे लोकशाही सशक्त झाली असं म्हणायचं का, किंवा अच्छे दिन आले लोकशाहीला असं आपण म्हणू शकतो का? मला असं वाटत नाही केवळ त्याच्यामुळे, पण झाले निश्चित या निर्णयाचं स्वागत आहे. हा न्यायालयाच्या आदेशाने झालेला जरी निर्णय असला तो अंमलात आणला, या अंमलात आणल्याबद्दल निश्चितपणे चांगली गोष्ट झालेली आहे असंच म्हणलं पाहिजे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. माझी थोडीशी विनंती अशी आहे की आपण ही सगळी चर्चा काँग्रेस विरुद्ध भाजप काय म्हणजे दगड का माती वगैरे अशा पद्धतीने सगळी झाली. मला असं वाटतं याच्यामध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे सुटलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे असा आहे की पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस ज्याला म्हणतात, त्या पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेसचा ज्या पद्धतीनं दुरुपयोग होतो. मगाशी राम कदमांना आवडलं नाही, त्यांना व्यक्तिगत वाटलं. ते व्यक्तिगत नाही बरं का, आपलं विधानसभेतलं वर्तन होतं, आपल्याबद्दल होतं. पण विधानसभेत जाहीर 21 CCTV कॅमेऱ्याने टिपलेलं चित्रण होतं. ते व्यक्तिगत वगैरे काही नव्हतं, जाहीर होतं ते. परंतु त्याच्यामध्ये जो मुद्दा आपण मांडला होता त्यावेळेला विधानसभेत, तो आपल्याला आठवत नसेल, तो असा होता की तो सचिन सूर्यवंशी जो ऑफिसर होता पोलीस, त्याने क्षितिज ठाकूर नावाच्या अतिशय सामान्य अशा एका आमदाराला अतिशय स्पीडिंग केलं म्हणून त्याला दंड केला. तर ते येत होते आपल्या विधानसभेच्या अधिवेशनाला, म्हणून तो विधानसभेचा विशेष अधिकाराचा भंग झाला, अशा प्रकारचा मुद्दा मांडला गेला. तर विशेष अधिकार जे आहेत विधानसभेचे हे नेमके काय आहेत आणि त्याचा गैरवापर कसा होतोय. रवींद्र गायकवाडांचं जे परवा सगळं जे काय भयंकर प्रकरण झालं, अंगावर शहारे आणणारं, त्यांचा बचाव करताना सुद्धा आता ती मगरुरीचा विचार त्यांचा कुठे गेला होता मला माहिती नाही त्यावेळेला, पण त्यांचा पूर्ण बचाव या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी अप्रत्यक्षरित्या केला. त्यावेळेला पुन्हा हाच प्रिव्हिलेजेसचा मुद्दा काढला होता. पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेसचा ज्या पद्धतीनं गैरवापर होतो, पत्रकारांनी काही टीका केली, त्यांच्यावरती पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेसचे आरोप झालेले आहेत आणि त्यांच्यावरती मला वाटतं निखिल वागळे आणि अजून काही लोकांवरती झालेले आहेत. हा पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेसचा मुद्दा हा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस असावेत, ते कशा करता, तुम्ही जे बोलता तिथं त्याच्याबद्दल इम्युनिटी असलीच पाहिजे. तुम्ही काही बोला त्याबद्दल खटला होता का म्हणे, 100% मान्य आहे. या बाबतीत फ्रीडम ऑफ स्पीचच्या बाबतीत 100% बरोबर आहे. ऑफिशियल सिक्रेटचा तर तुम्ही भंग विधानसभेत केला, पार्लमेंटमध्ये केला, असा तुमच्यावर आरोप होता का म्हणे, 100% मान्य आहे मला. परंतु हे जे बाहेर जे गैरकृत्य होतात, बेकायदेशीर कृत्य होतात, त्याच्यासाठी पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेसचा वापर करून जो गैरवापर होतो
त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. हा मुद्दा निरगुडकरजी आपल्या चर्चेतून पूर्णपणे सुटलेला आहे, याची चर्चा व्हायला पाहिजे. Correct. फक्त लाल दिव्याचा प्रश्न नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे की पार्लमेंट या मंडळींना जी वेतनवाढ होते ही सगळ्यांनी एकमताने करून घेतलेली आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी फक्त विरोध केलेला आहे. हा मुद्दा सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. 5 वर्ष नाही 1 वर्ष जो मनुष्य सदस्य राहिलेला आहे त्याला आयुष्यभरासाठी पेन्शन पेन्शन देत मिळतं, राहायचं, अगदी. हा कुठला नियम आहे? पेन्शनचा मुद्दा आहे आणि वेतनाचा पण मुद्दा आहे. वेतन एक वेळ ठीक आहे, पण तुम्ही सर्वसामान्य माणसाला पेन्शन देत नाहीये. असंघटित श्रमिकांना त्यांच्या नावावरती कर गोळा करून सुद्धा पेन्शन देत नाही. दोन्ही सरकारने दिलेली नाहीयेत आणि तुम्ही स्वतःसाठी एका शेवटच्या मिनिटाच्या ठरावामध्ये पेन्शन स्वतःची आणि पगार दुप्पट अडीचपट करून घेता, ही सुद्धा मगरुरी आहे. कारण आमचे पगार आम्हीच ठरवतो हा नियम फक्त भारतातच आहे. तर हे चालणार नाही. या सगळं एक पॅकेज म्हणून पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मगरुरी दाखवल्यानंतर काय होतं हे सत्ता बदल झाल्यानंतर विरोधकांना नक्कीच कळलं असेल. तर मगरुरी दाखवल्यानंतर काय होऊ शकतं हे विरोधकांकडे पाहिल्यानंतर सत्तारूढ पक्षाला कळत असेल. प्रेक्षको, लाल दिवा गेला मगरुरीचं काय या विषयाची रंगलेली ही राजकीय चर्चा आपण पाहिली. डिसेंबर 2013 मध्ये सुप्रीम कोर्टानं वाहनांवरचे लाल दिवे काढून टाकण्याचे आदेश दिले. मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानं या निर्णयाची अंमलबजावणी काँग्रेस सरकारला करता आली नाही. पण नव्या भाजप सरकारला त्या आदेशाचं पालन करायला 3.5 वर्ष का लागली असा उलट सवाल काँग्रेसच्या भाई जगताप यांनी केला. तर गेल्या 15 वर्षात राजकारणाचा बाज बदललाय, सत्ताधाऱ्यांची मगरुरी वाढली आहे, त्यामुळेच या विरोधात कोर्टात दाद मागावी लागली असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाल दिवा काढून टाकला, पण काही दिवसापूर्वी त्यांच्याच सरकारनं सत्तारूढ पक्षाच्या प्रतोरांना लाल दिव्याच्या गाड्या देण्याचा बेगडीपणा केला होता. याकडे देखील भाईंनी लक्ष वेधलं. कम्युनिस्ट पक्षाचे मंत्री कसे साधेपणानं राहायचे याची आठवण आजी अभ्यंकरांनी करून दिली. तर आमदारांकडून संसदीय विशेष अधिकारांचा कसा गैरवापर होतो याबद्दल नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली. मनसेचे आमदार असताना एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाचा राम कदम यावेळी इन्कार केला. पण उशिरा का होईना सरकारनं चांगला निर्णय घेतलाय, त्याचं स्वागत केलं पाहिजे. मी कधीच लाल दिव्याची गाडी वापरणार नाही हे त्यांनी आधीच सांगून टाकलं. घाटकोपरच्या म्हणजे आता मंत्रिमंडळात बदल होणार आहेत म्हणून कदाचित सांगितलं असेल. हे आपण घाटकोपरच्या जनतेला आधी सांगितलंय, ते आज त्यांनी सर्वसामान्य लोकांना इतरांनाही सांगितलं. आचारसंहिता लागल्यानं काँग्रेसला केंद्रात या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही. पण राज्यात काँग्रेसची सरकार असताना तिथं हा निर्णय लागू का केला नाही असा रोकडा सवाल अंजली दमानिया यांनी केला. हा निर्णय घेतल्याबद्दल भाजप सरकारचं आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं त्यांनी खास अभिनंदन केलं. मंत्र्यांचे बंगले काढून घेऊन त्यांना फ्लॅट देण्याची भूमिका गडकरींनी घेतली, ती देखील कौतुकास्पद आहे. पण त्या बंगल्यांच्या जमिनी लिलावात काढताना नवे घोटाळे करू नका असा टोला देखील त्यांनी लगावला. प्रेक्षको, लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय भारतीय लोकशाहीसाठी निश्चित चांगला निर्णय आहे. लोकशाहीत समानता आणि सन्मान देखील अपेक्षित आहे. केवळ VIP लोकांचा लाल दिवा काढून जनतेला सन्मान मिळणार आहे का हा खरा सवाल आहे. आपण आमदार खासदार आहोत ही मगरुरी करण्यापेक्षा जनतेचे सेवक आहोत ही भावना वाढीला लागण्याची गरज आहे. ही भावना वाढीला ज्या दिवशी लागेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं ही VIP संस्कृती आणि लाल दिवा जाईल. तो आज फक्त गाडीवरचा गेलाय, तो त्यांच्या मनातला जेव्हा जाईल तेव्हाच खऱ्या अर्थानं ही मगरुरी गेली असेल. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.